चेतना मॅडम चेतना आत येऊ का? राजपूत सर या ना या या बसा ना. मी नाही केळी आणली आहे, बाप्पाच्या चरणी ठेवतो. मी पाणी आणते. हा 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 इथेच. गणपती बाप्पा, आजपर्यंत काहीच मागितलं नाही रे तुझ्यासमोर. एकच मागणं आहे, ही कोकण कन्या आहे ना, हिला पटकन खानदेश कुमारी होऊन जाऊ दे. आजीच्या पप्पांना विचारणार आहे, तुझा आशीर्वाद राहू दे, वरद असतं राहू दे रे बाप्पा, वरद असतं राहू दे. राजपूत सर असं डायरेक्ट देवासमोर मागणं म्हणजे? अरे आता देवापासून काय लपलंय हो, देवाला सगळ्यात माहिती आहे ना. खरं तर आता माझ्या कवितेवर प्रेम आहे, तुम्हाला पण कविता आवडते, आणि तुम्ही ते माझं मराठीचं पुस्तक परत केलं होतं तेव्हा गुलकंद प्रेमाच्या या कवितेवर जेव्हा तुम्ही बदाम काढून दिला होता तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं. अरे बापरे, तुम्ही लाजू नका ना हो, माझ्या अंतरंगात तरंग उठतात ना हो. काय पण मी पडलो मराठीचा शिक्षक, त्यात कवी मनाचा बा, तर मी असा माहोल तयार करून मग बोलत असतो. आज तो माहोल आहे, तुमच्या पप्पांना विचारतो, पण तुमच्या पप्पांनी होकार दिला तर तुमची हरकत नाही ना? पप्पांनी होकार दिल्यावर मग काय? अरे बापरे. हा, केशव खटिंग यांच्या कवितेच्या ओळी आठवल्या बा. पिंपळाचं पान जसं उगवताना लाल ग, लाल ग सखे तसे तुझे गाल ग. अरे बापरे, मरून जाईन मी. एक टक्क नजरेची भिंतीवरची पालग पालग सखे तसे माझे हाल ग. चेतना पप्पा. काय कोण आला? पप्पा हे राजपूत सर माझ्या बरोबर शाळेत शिकवतात. नमस्कार. नमस्कार. देवाच्या पुढ्यात केली आणि नसेल ठेवायला. अय्या, तुम्ही कसं ओळखलं? अगं तुझ्या शाळेतलं शिक्षक ते काय ड्रॅगन फ्रूट आणणार आहेत की स्ट्रॉबेरी आणणार? काम कर, त्यांना एवढासा चिवडा आणि अर्धा पेढा दे. काय म्हणजे, अरे संस्थेत मरमर करतात, त्यांना पूर्ण पगार मिळतो काय विचार. आपण ना त्यांना सवय लावायची नाही काय त्यामध्ये. नमस्कार नमस्कार. अरे नमस्कार काका, नमस्कार काका. बसू. बसा ना, बसा काय. मला ना जरा महत्वाचे बोलायचे बा. मग डायरेक्ट थेट बोला ना. मी काय तुमच्या शाळेचा ट्रस्टी आहे, माझ्याशी बोलायला घाबरता होते? नाही घाबरत नाही, मग? पण कसा विषय थोडासा नाजूक आहे. होय काय? त्यात मी पडलो मराठीचा शिक्षक. मग मराठीला त्रास द्या ना, मला कशाला त्रास द्या? किती झालंय? अर्धा अर्धा. असू द्या ना पप्पा. खूपच विनोदी आहेत. कसं आहे ना कप्पा, आपला काका 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 तो अर्धा पेढा आहे तो काढून घे. अरे फंबल केवढं मारता येते. असू दे तर कसं आहे बा, मी कवी मनाचा आहे. होय काय? हा, आता कवितेत प्रचंड ताकद असते. हे असते आम्हाला माहिती. म्हणजे आता कविता कसं, म्हणजे कवितेमुळे समाज एकत्र येऊ शकतो, खरंय. कवितेमुळे दोन जीव एकत्र येऊ शकतात. हो का? कवीला जेवढे शब्द जवळचे असतात, हो, कवीला जेवढं यमक जवळचे असतं, हा हा. म्हणजे कवी या गोष्टींशिवाय राहूच शकत नाही. अच्छा अच्छा. कवीचं मेन म्हणजे मेन कवी. नमस्कार. अरे हा, नमस्कार नमस्कार. या या येऊ का? या या बिंदास या. या या. काय कसे आहेत सगळे? हा आम्ही मस्त. या या या. नमस्कार. या या. लगा लगा. वा 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 वा. काय लगा डेकोरेशन आहे होय? हा मग. गणपती बाप्पा. मोरया. वा 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 वा. गणपती बाप्पा, हा. लगा मनातलं सगळं खरं होऊ दे बरं का. हा. हा, सोन्याचा मोदकच चढवतो तुला. सोन्याचा मोदक. त्यानं काम कर, खूप सारा चिवडा आणि 2 पेढे देस. हा नमस्कार नमस्कार. या या या. नमस्कार. या बसा. चेतनाचा पप्पा तुम्ही. हा आय एम चेतनाथ पप्पा. Yes. नमस्कार या, करतो बरं का. या, असू दे. या, नमस्कार बस, करतो. बस, बस, बस. हा. बरं ह्यो दत्तू हो. बारका भाव आहे माझा. हा. चेतना मॅडमच्या वर्गात आहे शिकायला. होय काय? हा. नमस्कार. हा, हॅलो 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 हॅलो.
नमस्कार करा. सॉरी नमस्कार. त्याला संस्कारच नाही आहे हा? काय करताय पप्पा? मला हात मिळवतो म्हणजे काय त्याला अर्धाच पेढा दे. पप्पा नको ना असं. नमस्कार. बस पेढी पडली तर. काय शिस्त नको काय माणसं संस्कार नको. मी रोहित माने. अच्छा होय काय पालिकेची कॉन्ट्रॅक्ट उचलतो. हाय व्हेरी गुड. एकराच्या गणितात लाखात खेळतोय. फॅब्युलस. चेतना बरोबर लग्न करायचे. डायरेक्ट ओपन टेंडर टाकलेलं आहे. पास करा उद्या दानका. अरे म्हणजे अरे काय डेंजर माणूस आहे. काय झालं? अरे असं कसं विचारू शकता ते डायरेक्ट. असं कसं विचारू शकता डायरेक्ट. सर पण विचारलं तर काय प्रॉब्लेम आहे? अरे काका काय माझ्या दादाला मॅडम खूप आवडतात. अरे आवडतात म्हणून काही कराल का. नाही नाही हो मासेरा नो कसं आहे त्यांच्या मनात होतं ते लगेच बोलून मोकलं झालं का अरे ना. नाही पण काका असं दाडकन नाही ना विचारता येत हो. आपलं म्हणजे धडकनच असते सगळं. डायरेक्ट थेट आदलं मधलं काहीच नाही. हो. आपल्याला आवडलं म्हणजे आवडलं. हा. मनात साचवून ठेवतच नाही आपण. कसं असते विचार आणि लघवी तुंबवायची नाही. वाटलं की लगेच मोकळं व्हायचं. अरे असं कसं मोकळं व्हायचं हो. अरे जरा काही निकष असतात सभ्यतेचे. काय? आता सार्वजनिक ठिकाणी लघवी आली तिथेच मोकळा करून टाकायचा. अरे वा. अरे संयम पाळला पाहिजे अशा वेळेस. संस्कार महत्वाचे असतात ना. तुम्ही बसा संयम पळत. मी संयम सुटलाच माणूस अरे आहे. काय बोलताय? बरं महत्वाचं चेतना मॅडम तुमच्याबद्दल आपल्या मनात एकदम म्हणजे बायकोवालं फिलिंग आहे बरं का. असं. म्हणजे मी तुम्हाला ऊसाच्या फडात न्यायची स्वप्न बघितलीच नाही ती कवा. तुम्हाला ऊसात नेणार पण ऊसाची मालकीन म्हणून डायरेक्ट कारखान्यावर घेऊन जाणार. ऊस मोजाय करा 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 नुसत्या नोटाच मोजायच्या. अशी स्वप्न बघितलेली आहेत आपण. करा मग टेंडर पास. काय वाटतंय तुम्हाला? मला अगं मी काय बोलणार नाही मला काही सुचत नाहीये. पप्पा म्हणतील तसं. नाही मॅडम तुम्ही डोळे बंद करून विचार करायचा प्रयत्न करा ना. आम्हाला तोंडी परीक्षे वेळेस सांगता ना डोळे बंद करून विचार करायला. तसं करा ना सुचेल तुम्हाला. ही का तोंडी परीक्षा चालू आहे का. आयुष्याचा प्रश्न आहे मॅडम. आयुष्याचा प्रश्न आहे. बरोबर आहे. हा हा. आणि मी काहीतरी बोलत होतो ना मध्येच बोलले. नाही नाही बोला यांना काहीतरी बोलायचं होतं मध्ये म्हणजे बोला ना मग, पण सर. आपण नाही तुम्ही बोला काय मनात असेल ते बोलून टाका. म्हणजे कसं आहे विषय असा बसकन नाही सांगायचा असतो. नळातून पाणी पडलं बसकन नाही नाही. विषय म्हणजे नीट हाताळावा लागतो. बर नाजूक विषय असतो ना. हो. विषय हा गजऱ्यासारखा असतो. तो हाताळताना हात हळुवारपणे गजऱ्याला लावायचा म्हणजे गजऱ्याचा सुगंध हाताला लागतो आणि गजरा पण चुडगळला जात नाही असा विषय सांगावा लागतो की नाही है की नाही. पण सर त्या गजऱ्याची फुलं कोमेजायच्या आत बोला ना. तुम्ही बोलतच नाही आहात, सर नाही, बोला नाही ना. तुम्ही बोला ना काय बोलायचं ते बोलून टाका. येतो हा. आता आयुष्याच्या वाटेवर आपण चालत असताना हा. वाटसरू म्हणून जेव्हा आपण चालतो तेव्हा एकटे चालत असतो. बरोबर. पण तेव्हा विसाव्यासाठी आपण एखाद्या झाडाची सावली बघतो की नाही नाही. नाही पाहिजे ऊन वर असतं. सावली बघतो की नाही. ऊन असतं ते सावली बँकवेट हॉल. सावली बँकवेट हॉल. सावली बँकेट 500 जणांची व्यवस्था आहे. त्यांनी बुक केला तिथंच आपलं लग्न करायचं ठरवलेलं आहे. सावली बँकवेट खूप महाग आहे. महाग आहे ना. असू दे की मग त्याला काय होतंय. मी आहे की हा 500च्या जागा 1000 माणसं येऊ दे की लगा काय फरक पडत नाही आपल्याला. पप्पा हो. विशेष म्हणजे हा. वरातीला ट्रॅक्टरवर डॉल्बीची भिंतच बांधणार आहे. बापू काय सांगता बाय काय नाचायचं म्हणजे नाचायचं दंगा झाला पाहिजे. हा. तुम्हाला आवडते का नाचाय? अरे, मी जबरदस्त डान्सर आहे. बर देशी का विदेशी? स्टार्टरला विदेशी हा? नंतर किती पण देशी. लगा जुळणार आपलं जुळणार भारी आहे. जुळते जुळते. बरं विशेष एक दिवस हळद हा. आणि एक दिवस संगीत. बर 2 दिवस नाचायचं हा आणि मग तिसऱ्या दिवशी लग्न. म्हणजे 4 दिवस सावली बँकवेट हॉल बुकड. अरे काय चालू हो दादा. कुठं मध्ये सावली बँकवेट हॉल घुसडला.
मी झाडाची सावली त्याच्याबद्दल बोलत होतो ना हो. काहीतरी मी बोलत होतो काहीतरी अरे, हे काहीतरी सर, बोला बोला यांना बोलू पटापटा द्या. बोला ना मुद्द्याचं बोला तुम्ही. बोलतो कसं आहे 2 माणसं एकत्र येत असताना त्यांचा बुद्ध्यांक जुळला पाहिजे बुवा. छे, छे. त्या बुद्ध्यांकावर माझा विश्वास नाही, मी त्याला मानतच नाही. पप्पा? माणसाची कशी मन जुळली पाहिजेत, मग सगळं व्यवस्थित होतं का नाही? काय बरोबर ना पाहू? नाही काका तुम्ही बुद्ध्यांक म्हणजे काहीतरी वेगळंच समजताय तसं नाही बुद्ध्यांक म्हणजे बौद्धिक पातळी सेम असली पाहिजे बुवा. असली. हा आणि आता शिक्षण सारखं असलं पाहिजे ना. आता चेतना मॅडम त्यांचं BSc BEd झालंय, माझं MA BEd झालंय होय का? आणि ते पण डिस्टिंक्शन मध्ये. हा साधा नाही डिस्टिंक्शन. आपण मग डिस्टिंक्शन मॅरेजच करू आपण. म्हणजे तुम्ही बोला कुठं करायचे तेवढं. नाही डिस्टिंक्शन मॅरेज म्हणजे ती नाही सगळी आपली उचलायची जायचं कुठं तरी डोंगराचं लग्न करायचं. त्याला डेस्टिनेशन मॅरेज म्हणतात. ती करू की मग बोला कुठं. मी तर म्हणतो काश्मीरलाच जाऊन करू डायरी. काश्मीरमध्येच करू. पप्पा, काश्मीर मला खूप आवडतं काश्मीर. मला ना ते चिनार झाड बघायचंय काय सांगताय? आणि मला शिकाऱ्यातून पण फिरायचंय. करू करू. काय काय माझं केस खूप आहे, मित्र परिवार लय मोठा आहे का नाही? बर. मला ते बर्फात खेळायचंय. मॅडम वहिनी मला पण तो बर्फाचा स्लो मॅन बनवायचा आहे. अरे कोणतो बटाय बाय ना खळगुट मारू खळगुट. स्लो मॅन नाही स्नो मॅन असतो तो. राजपूत सर असू दे ना. कशाला माझ्या धीराला ओरडताय? अरे त्याला धीर म्हणायच्या आधी थोडा धीर तर धरा हो. असू द्या दत्तू. आपण ऐका ना, मला ती घसरण्याची गाडी पण पाहिजे. ती असेल ना? बायको मॅडम काय बोलते बायको मॅडम? अरे सगळं करू ग तुझ्यासाठी सगळं करू. मी तर म्हणतोय बर्फावर घसरतच माळा टाकू गळ्यात. लग्न वेगळं किती लग्न. मजा येईल. मला चालेल. अरे काय चालेल मॅडम? अरे तुम्ही किती वाह चालले हो नाही ना. तसं नाही. आता काश्मीर वगैरे एवढं म्हटल्यावर कोणी वाहवत जाईल ना. पृथ्वीवरचा स्वर्ग आहे तो. अरे असू द्या ना पण मी काहीतरी बोलत होतो ना. मग तुम्ही बोलतच नाही ना. बोला ना. अरे तुम्ही माहोलच तयार होऊ देत नाही ना माझ्या. अरे मला बोलू द्या. कवी मनाचा माणूस आहे. माहोल तयार करावा लागतो बुवा मला. नाही तो मावलचा मरू द्या, पण ते कसं आहे आता एवढं चांगलं स्थळ आलेलं आम्ही नाही कसा म्हणायचा. बरं जाऊ द्या, तुमचं राहू द्या, आपण आपलं लग्न जुळवून टाकूया बघू पटकन. आता कसं मुद्द्यावर आला पप्पा. हा मग. बर ती पत्रिका देण्या घेण्याचं आहे ती सगळं आताच फायनल मध्ये करून टाकू. हा, चालेल. दादा त्या पत्रिकेचे कॉन्टॅक्ट ना आपण राजपूत सरांना देऊया. सुंदर अक्षर आहे काय त्यांचं. सांगतो? दिनविशेष बातम्या शाळेत तेच लिहितात. लगा. मी पत्रिकेची भानगड तुम्हीच घेऊन टाका मग आपली. भानगड? 2 जीवांच्या मिलनाचा दस्तावेज असतो तो त्याला भानगड म्हणता तुम्ही? अरे भानगडच असते हो. हा. कसला दस्तावेज? आपलं म्हणजे डायरेक्ट हा. सावली बँकवेट हॉल, हा. रोहित वेड, चेतना मॅडम या, जेवा आणि घरी जावा. आणि खाली ठळक अक्षरात लिहायचं, आहेर घेतला जाणार नाही, आमची लायकी तुमच्यापेक्षा जास्त आहे. खरंय खरंय. फायनल मध्ये करून टाका. हे सगळं तुम्ही मी तर म्हणतोय लग्नाचं मॅनेजमेंट देऊन टाका ह्यासनी. नाही त्यांना द्यावं लागेल. मी काय म्हणतो राजपूत सर ऐका ना. हो राजपूत सर काय येणार का बाडबाडता भांबा बोलव आहे का? ऐका मी काय म्हणतो, आमच्या चेतनाला मामा नाही आहे, तेव्हा एक कट्यार घ्या आणि त्याला वर लिंबू लावा आणि चेतनाच्या मागं उभं राहा. भारी झालं. गुत्तपटा काय झालं? गुत्तपटा खड्ड्यात गेली कविता. अरे? खड्ड्यात गेली कविता. चेतना मॅडम मला आवडतात. मी चेतना मॅडमला आवडतो. आम्हाला लग्न करायचं. लग्न करायचं आम्हाला. अरे नवरा म्हणून कट्यार घेऊन उभं राहायचंय मला. तुम्ही मामा म्हणून कट्यार घेऊन उभं राहायला लावताय. वा वा वा. ना तर अरे पत्रिका डिझाईन करायला सांगताय मला. आमच्या पत्रिकेचा विचार कधीपासून करतोय मी. कविता रचून ठेवली अशी. अरे वा 1.5 वर्षापासून. गंमत वाटते तुम्हाला? या इकडे इकडे इकडे. काय 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 इकडे येऊन काय? शांत बसा. या या. कसं आहे पाहुण्यानो, हा कसं आहे मी कसा आहे आजच्या काळातला बाप आहे का नाही? बर तर पोरगी म्हणेल तसा, पण पोरगी काय म्हणते? काय? बाप म्हणेल तसा. कारण ती मागच्या काळातली आहे ना. बर. तर तिला काय मी म्हटलं तू आजच्या काळात ये आणि तुझं काय ते तू ठरव. बरोबर. काय मी मागच्या काळातला नाही आहे ना. ती वसडी मागच्या काळातली आहे. हा नाही पप्पा, माझ्यावर संस्कार मागच्या काळातले झालेत ना. हा. मग हो आणि मी जरी मागच्या काळातला असलो ना काय? तरी मी मधल्या काळात ना आजच्या काळात आलेलो आहे. तू जरी आजच्या काळातली असलीस ना तरी मधल्या काळात तू मागच्या काळात गेलेली आहेस का नाही? नाही मी पप्पा, मला वाटलं की मी तुमच्या बरोबर यायला पाहिजे म्हणून मी मागच्या काळात आले. नाही पण मी आजच्या काळातला आहे का नाही? तुम्ही मला सांगायचं ना तुम्ही आजच्या काळात आलाय. अगं तू शाळेत असताना मी आजच्या काळात आलो का? सांग.
काय चाललंय अरे तुमची गाडी आहे ना काळात रुतलेली ती बाहेर काढा ना. काहीतरी ठरवा ना, काहीतरी ठरवा. श्याम सर चिडू नका. म्हणजे कसं झालंय, पप्पा आत्ताच्या काळातले आहेत, पण मी अजून मागच्याच काळात आहे. मला वाटलं की मला पप्पांबरोबर जायला पाहिजे, म्हणून आता यांनी कसं आजच्या काळातलं असं थेट विचारून टाकलं. त्यांचा प्रॅक्टिकलपणा मला आवडला. मग मी नाही आवडत का? नाही तू असं म्हटलं का मी? नाही हा. तुम्ही कसं मागच्या काळातलं असं घोळत घोळत आडून आडून विचारलं, त्यातला गोडवा पण मला आवडला. माझं कन्फ्युजन झालं, मी काय करू? आत्ताचा काळ का मागचा काळ मला कळत नाहीये. आत्ताचा काळ, मागचा काळ. आणि मी आजच्या काळातला आणि हा मधल्या काळातला आहे. असं सगळं आहे. हो पण म्हणजे आत्ताचा काळ आणि आधीचा काळ अपोजिट पोल्स आहे ट्रॅक्स, आणि मागचा काळ सेम आहे, पॅरलल आहे. मला काही कळत नाहीये. आत्ताचा काळ हे सुटलीस तू. मी सुटले, तुम्ही दोघं सुटा. मी पहिल्यापासून सुटलेलाच आहे. अरे काय बोलताय? अरे ठरवा काहीतरी, नाही. काहीतरी ठरवा. मला कळत पप्पा. हा का एक मिनिट शामराव या या, या. हे बघा. कसं आहे शामराव, तुम्ही आलो लवकर पण तुम्ही बोललो नाही. हे कसं आलं उशिरा पण पटकन बोलून गेले. तुम्ही आलो पेपर सोडवायला, पण पेपर तुम्ही सोडवलाच नाही. हे आलं उशिरा पण ह्यानी नुसत्या पुरवण्या लावल्या का नाही? काय जमलं ना तुम्हाला? जाऊ द्या हो, यांच्या श्रीमंतीला बोलले तुम्ही, बाकी काय काय बोलायचे नाही. जाऊ द्या, सोडा. हा. लोक म्हणतात लोकांच्या लग्नात राबलं की लग्न होतं बा लवकर. हा. एवढ्या लोकांच्या लग्नात राबलो, अजून पण लग्न नाही झालं. ठीक आहे, काय हरकत. सर हा? नुसतं राबून काय होत नाही. अक्षता केसात अडकायला लागते त्या. तुमच्या अक्षता टाकल्यावर लागा एक टप्पा पडून उडून जातील. माझ्या म्हणजे केसात कशा किलोभर अक्षता अडकणार. त्याच्यामुळे माझं जुळलेलं आहे आणि तुमचं जुळलेलं नाही. त्याला येतो. हो जाता कुठे थांबा. आता काय? आता आलो होतं गणपती आरती तरी करून जागा. हा. ए दत्तू, हा. मी काय म्हणतो, तू टाल वाजवायला घे. हा. आणि राजपूत काय वाजवतील? घंटा. हा? या, या.